रांजाच्या पाटलाचा चौरंग केल्याची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला रंगोत्रीमाल वाकड्याची गोष्ट माहिती आहे का? मी सांगतो. वेलकम टू द शिवसूत्र सिरीज, ज्याच्यामध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासातले तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार. मित्रांनो, रांजाच्या पाटलानं एका स्त्रीवर बदलअमल केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये त्याचा हातपाय तोडून त्याचा चौरंग करायचे आदेश दिले आणि त्याच्याच नातेवाईकाच्या दारात त्याला फेकून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा फक्त 16 वर्षाचे होते आणि 16 वर्षाच्या मुलाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय पुढे खूप महत्वाचा ठरला, कारण त्याच्यानंतर 6 वर्षांनी 1652 साली अशी ते घटना घडली. त्यावेळेस रंगोत्रीमाल वाकडा नावाच्या एका कुलकर्ण्याने एका स्त्रीवर बदलअमल केला. स्त्रीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पना स्वराज्यात सगळ्यांना होती. यामुळे रंगोत्रीमाल वाकडा महाराजांच्या भीतीने घाबरून गेला. आपण एका स्त्रीवर बदलअमल केलाय, तो तेव्हा महाराज सुद्धा आपला चौरंगही करतील ह्याची त्याला भीती होती आणि त्या भीतीमुळेच तो चंद्रराव मोरेंच्या जावळीमध्ये जाऊन लपतो. पण तिथे सुद्धा त्याला शांत बसवेना. शिवरायांची माणसं इथे सुद्धा आपल्याला पकडायला येतील आणि आपला चौरंग करतील, हातपाय तोडून टाकतील ह्याची त्यांनी इतकी धास्ती घेतली की 1652 साली तो हार्ट अटॅकनी घाबरून मेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीवर हात टाकणाऱ्याचे काय हाल होतात ह्याची ही गोष्ट आहे. परवा यज्ञासोबत घडलेली घटना आणि आरोपीला फाशी न देण्याची बातमी जर छत्रपती शिवाजी महाराजांना समजली असती तर शिवाजी महाराजांनी त्या नराधामाचे आणि या सरकारचे काय हाल केले असते ह्याचा विचारही करवत. महाराजांबद्दलची आणि रंगोत्रीमाल वाकड्याची ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? नव्हती तर अशाच वेगवेगळ्या गोष्टीसाठी लेट्स रिॲक्ट मराठीला फॉलो करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि ह्यावर तुमचं मत सांगा आणि यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि त्या नराधमाला फाशीच व्हायला पाहिजे, परत चौकात व्हायला पाहिजे ही मागणी कायम ठेवूया. जय शिवराय.